माननीय आमदार, मोठमोठे अधिकारी, पूर्ण प्रशासन आणि विधिमंडळाच्या मुख्यद्वारावरती येतात. तिकडे इशारे करून जर कोणावरती हल्ले होणार असेल तर मला असं वाटते हे दुर्दैवी आहे. निव्वळ दुर्दैवी नाही तर कायदा सुव्यवस्थाची ज्यावेळी चर्चा एका बाजूला वरती परिषदमध्ये आम्ही करतोय, विरोधी पक्ष कायदा सुव्यवस्थेत चर्चा करत असताना ही घटना इकडे घडणं हे अशोभनीय आहे आणि म्हणून ह्याची तातडीने दखल घेतली पाहिजे. सरकार याच्याबद्दल काय कारवाई करणार आहेत, हे नेमकं हे कोण आलेत आणि हे एवढं काय झालं की जेणेकरून मारहाण करण्याचं काम, तर मग हा ठरलेला षडयंत्र आहे का, कोणी कोणाला उकसवलं, हा कोणी केलं, हा दुय्यम मुद्दा आहे. पण या पायऱ्यांवरती जिकडे विधिमंडळाचे माननीय आमदारांना पण अनेक वेळा बसू देत नाही, जमा करू दिलं जात नाही, अशावेळी जर या गोष्टी होत असेल तर हे दुर्दैवी आहे आणि म्हणून ह्याची चौकशी व्हायला पाहिजे आणि जे काय वस्तुस्थिती ती लोकांसमोर यायला पाहिजे. अन्यथा उद्या या विषयावरती पण देखील सभागृहामध्ये आम्ही आवाज उठवल्याशिवाय राहणार. एक अहवाल दिला होता अध्यक्षांना पोलिसांनी की अशा प्रकारे म्हणजे आमदार आणि पीएम व्यतिरिक्त कार्यकर्ते विधान भवनात येतात. ही वस्तुस्थिती पण आहेत की अनेक आमदार विदाऊट पास देखील आणण्याचं काम करतात. अनेक वेळा तिकडे दादागिरी केली जाते, अनेक वेळा तिकडे असलेले मुख्य जे असलेले जे गार्ड असतात त्यांच्यावरती पण दबाव आणला जातो. ही वस्तुस्थिती नकारता येणार नाही. मग असे आमदार कोण आहेत, त्याची नावं जाहीर व्हायला पाहिजे. मग असे आमदार सत्तेतले आहेत, विरोधातले आहेत, कोण आहेत, मग का ते त्याच्यावरती कारवाई होत नाही. म्हणून विधिमंडळाने या संपूर्ण गोष्टीचा पण देखील आढावा घ्यायला पाहिजे. कर्मचाऱ्यांवरती आरोप करून चालणार नाही, कारण कर्मचारी शेवटी आमदारांवर आलेले लोक काय करणार, कशा प्रकारे त्यांना थांबवणार, कशा प्रकारे बोलणार आहेत. म्हणून या सर्व गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी आम्ही या निमित्ताने सत्ताधारी आमदाराचे नाव